कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. आयला चांगला माणूस होता राव त्यो, त्याला काय झालं कानू. आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या ग्या मोळ कुडं कुडं चावण, मग बस खाजीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. माई बापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेऊ. का बरं मग? जर माझ्या मराठ्यांनी किंवा मी तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तू काय बघतो. त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय माया नादी लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी. माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कस काय? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणतेच क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला का हे कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी पण कस काय मुंडक्यावर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं का नाही? मराठ्याला आरक्षण उलसे का व्हायना बा, दिलं का नाही? राहिलेला बी पोटच्या झपक्यात देणारच. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.